नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी स्लीव्ज डिझाइन बघणार आहोत। स्लीव्जचं माप मी इथं वरती स्क्रीनवर दिलेलं आहे। तर इथे मी बेसिक स्लीव्ज पहिल्यांदा कट करून घेतलेले आहे। दोन्ही स्लीव्ज एकाच वेळी मी इथे कट करत आहे। तर तिथे खालून मी 4.5 इंचवर पहिल्यांदा मार्किंग केलं आणि आडवं 1.5 इंचवर मार्किंग केलं आणि तो बॉक्स असं ड्रॉ करून घेतला। स्लीव्जचं अगदी सोप्या पद्धतीने कटिंग पाहायचं असेल तुम्हाला तर मी व्हिडिओ याच्या आधी शेअर केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल। अगदी सोप्या पद्धतीने स्लीव्जचं कटिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे। तर इथे मी असा हा बॉक्स ड्रॉ करून घेतला। त्याच्यानंतर साधारणतः 2 इंचाचं वरून अंतर घेतलेलं आहे आणि इथे असा एक शेप ड्रॉ केलेला आहे। असा राऊंड शेप दिलेला आहे इथे आणि पाकळीचा आकार दिलेला आहे। असाच हा एक छोटा राऊंड खाली पण ड्रॉ करून घेतला। तर अशा प्रकारे हा स्लीव्जचा आकार येणार आहे। स्लीव्जची उंची 8.5 इंच आहे। त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड केलं। 9.5 इंचाची स्लीव्ज कट केली आणि स्लीव्जची घडी 32 साईजसाठी हा ब्लाऊज आहे तर 8.5 इंचाची घडी घेतलेली आहे। तर हा दोन्ही स्लीव्जसाठी हे मी कटिंग केलेलं आहे। दोन्ही स्लीव्ज एकत्रच कट केलेले आहेत। आता जसा आकार ड्रॉ केला आहे त्याप्रमाणे मी इथं कटिंग करून घेतले। मेन फॅब्रिकवर सुद्धा याचं कटिंग करून घेतलं आहे। खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवलं आहे, त्याच्यावर ही स्लीव्ज ठेवली आणि पिना लावून घेतल्यात। खालच्या बाजूने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथंपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर कॉर्नरला आल्यावर पाव इंचाचं शिलाई मार्जिन इथं घ्यायचं आहे। तर जसा आकार आहे त्याप्रमाणे कडेने 1 पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। ही शिलाई देताना शिलाई 1 नंबरपेक्षा सुद्धा कमी ठेवायची आहे, त्यामुळे आपले आकार छान येतात आणि फिनिशिंग सुद्धा चांगली येते। तर एकदम बारीक शिलाई इथे घेऊन मी 1 पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच केले। खाली आलं की परत दुसऱ्या बाजूला सुद्धा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता एक्स्ट्राचं कापड आतलं कट करून घेतलं आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। कट देताना शिलाई कट नाही झाली पाहिजे। आता हे सरळ करून घेतलं, त्याचे कॉर्नर एखाद्या टोकदार वस्तूने बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर असा हा शेप तयार झालेला आहे इथे। आता सगळीकडून मी दाब शिलाई देऊन घेतली। त्याच्यानंतर अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घेतलेलं आहे कडेने आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कट करून टाकलेलं आहे। प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधीसुद्धा शिलाईच्या रिलेटेड भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता। आणि असेच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। तर हे असं तयार झालेलं आहे। आता इथे माझ्याकडे छोटा काट राहिलेला होता, तर मी तो एकमेकांना जोडून घेतला आहे। दोन्ही स्लीव्जसाठी तो पाहिजे, त्याच्यामुळे तो निम्मा करून घेतला आणि कट करून घेतला। आता याच्यामध्ये जॉईंट आलेला आहे, तर तो जॉईंट बरोबर मला सेंटरला इथे आणायचा आहे। त्यासाठी व्यवस्थित पहिल्यांदा मेजरमेंट घेतलं आणि व्यवस्थित आखून घेतलं। त्याच्यानंतर अर्धा इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आणि हे कट करून घेतलं खालचा काठ। एक अस्तरचं कापड घेतलं, खाली अस्तरचं कापड ठेवलं, वरती हा काठ उलटा ठेवला। जेवढं एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते शिलाई करून घेतलं। आता याला सरळ करून घेतलं आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेतली। परत हे सरळ करून घेतलं आणि एक फायनल शिलाई देऊन घेतली। त्याच्यानंतर आता हा काठ व्यवस्थित सेट करायचा आहे, तर जॉईंट बरोबर सेंटरला आला पाहिजे अशा प्रकारे ठेवून इथे मी पिना लावून घेतलेल्या आहेत। आता या पिना लावल्यावर अगदी कडेने याच्या शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे लेससुद्धा लावू शकता, मी लावलेली नाही आहे, सिंपलच ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे खूप युनिक अशी ही स्लीव्ज डिझाइन तयार झालेली आहे। आतल्या बाजूने जे कापड आहे त्याला फोल्ड करून हात शिलाई करून घ्यायची आतल्या बाजूने, म्हणजे आतल्या बाजूने पण फिनिशिंग खूप छान येते। अगदी कडेने इथे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे मी, बघू शकता। एकदम फिनिशिंगमध्ये ही स्लीव्ज तयार झाली आणि आता अशा प्रकारे इथे फोल्ड करायचं हे आणि आतमध्ये हात शिलाई करून घ्यायची आहे। तर या ब्लाऊजचा फायनल लुक मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे। कसा वाटला तुम्हाला ब्लाऊज डिझाइन आणि स्लीव्ज डिझाइन ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।
सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. तर बघू शकता खूप सुंदर आणि युनिक अशी स्लीव्ज डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे. बॅकनेकचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.